हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्याकडून लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी ह्या जाहीर करण्यात आली आहे। ते आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो। सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या, कारण की आपण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया संपूर्ण डिटेलमध्ये तुमच्या यादीमध्ये नाव आले की नाही ते तुम्ही पाहू शकता। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर आता सर्वात प्रथम तुम्ही लिपिक या पदाची निवड यादी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो। कारागृह विभागामध्ये एकूण 125 पदे भरायचे होते। तर आता यामध्ये सर्वात प्रथम ओपन कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त मार्क्स पाडणारा विद्यार्थी आहे 189 वाला। तर ओबीसी कॅटेगरी ते आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, सर्वात 1 नंबरचा विद्यार्थी पाहू शकता। त्यानंतर एसटी कॅटेगरीवाला त्यालासुद्धा 189 मार्क्स पडलेत, तर पॉईंटमध्ये गेलेला आहे, तो पाहू शकता। पॉईंटचा फरक असल्यामुळे तो 2 नंबरला आलेला आहे। त्यानंतर EWS कॅटेगरी, तर EWS कॅटेगरीमध्ये सुद्धा 189 वाला सुद्धा आहे। तर मित्रांनो 3 नंबर आहे EWS, तर EWSमध्ये सुद्धा 189 वाला हायेस्ट आहे। त्यानंतर NTD, तर NTD या कॅटेगरीमध्ये 188 वाला सर्वात हायेस्ट आहे। तर पाहू शकता फक्त 1 मार्क्सचा फरक आहे OBC ST आणि EWS या कॅटेगरीमध्ये। तर पाहू शकता किती जास्त हाय कट ऑफ गेलेला आहे कारागृह विभागामध्ये सिलेक्शन होण्यासाठी, पाहू शकता किती कट ऑफ हाय गेला आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर आता पाहू शकता, तर मित्रांनो खाली आल्यानंतर सर्वात प्रथम आता आपण EWS कॅटेगरीकडे वळूयात। तर EWS या कॅटेगरीमध्ये सर्वात हायेस्ट विद्यार्थी 185 वाला। त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता, त्यानंतर OBC कॅटेगरीमध्ये 186 वाला हायेस्ट आहे। त्यानंतर खाली येऊयात, खाली आल्यानंतर पाहू शकता OBC वाला सर्वात कमी मार्क्सवाला आहे 112, आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता 112 वाला सर्वात कमी विद्यार्थी हा सिलेक्शन लिस्टमध्ये आलेला आहे। त्यानंतर VJA, तर VJAमध्ये 176 वाला हायेस्ट गेलेला आहे। तर पाहूयात VJAवाला सर्वात कमीवाला किती मार्क्सवाला आहे, तर VJA 116 मार्क्स पाहणारा विद्यार्थी आहे। तर पाहू शकता VJA कॅटेगरीसाठी कट ऑफ किती गेलेला आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर NTBसाठी 180 मार्क्सवर या विद्यार्थ्याला मार्क्स पडले आणि सर्वात कमी मार्क्सवाला 171 वाला आहे, ज्याचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्यानंतर NTC, तर NTCमध्ये 182 वाला सर्वात हायेस्ट आहे। त्यानंतर सर्वात कमी मार्क्सवाला 100 वाला याचा निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्यानंतर NTD, तर NTDमध्ये 180 वाला सर्वात हायेस्ट आहे। त्यानंतर 142 वाला सर्वात कमी मार्क्सवाला आहे। त्यानंतर SBC, तर SBC या कॅटेगरीमध्ये 176 वाला सर्वात हायेस्टवर आहे। त्यानंतर सर्वात कमी मार्क्स घेणारा 127, ज्याचं की सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे। तर मित्रांनो SC कॅटेगरीमध्ये बोलायचं झालं तर 180 वाला हायेस्ट आहे। कमी मार्क्स घेणारा 131 मार्क्स पाहणारा विद्यार्थी आहे, तो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। खाली आल्यानंतर पाहूयात ST कॅटेगरी, तर SC कॅटेगरीमध्ये सर्वात कमी मार्क्स घेणारा पाहू शकता 114 वाला आहे। पाहू शकता 114 वाला SC कॅटेगरीमध्ये सर्वात कमी मार्क्स घेणारा, ज्याचं की नाव निवड यादीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर ST कॅटेगरी, तर ST कॅटेगरीमध्ये 176 वाला सर्वात हायेस्ट आहे, ज्याचं की सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि सर्वात कमी मार्क्स घेणारा 103 मार्क्सवाला आहे। तर मित्रांनो यानंतर आपण पाहूयात क्लर्क या पदाची वेटिंग लिस्ट। तर पाहू शकता वेटिंग लिस्टमध्ये किती मार्क्सवाला हायेस्ट आहे। तर मित्रांनो आता आपल्यासमोर लिपिक या पदाची प्रत्यक्ष यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये सर्वात प्रथम 184 वाला वेटिंग लिस्टमध्ये गेला होता, परंतु मित्रांनो 189 वाला सिलेक्शन लिस्टमध्ये आला आहे। फक्त आणि फक्त 6 मार्क्सचा फरक असताना हा विद्यार्थी हा वेटिंग लिस्टमध्ये गेलेला आहे। तर पाहू शकता खूप जास्त कॉम्पिटिशन आहे कारागृह विभागामध्ये। तुम्हाला किती मार्क्स पडलेत व तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा। तर पाहू शकता प्रत्यक्ष यादीसुद्धा आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। त्यानंतर पाहूयात मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक या पदांच्या सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट। तर चला तर त्यावर बोलूयात। तर मित्रांनो त्यानंतर पाहू शकता वरिष्ठ लिपिक या पदांची निवड यादी आपल्यासमोर आली आहे। मित्रांनो या सर्व याद्या ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अपलोड झालेल्या मिळतील। लगेचच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की आपण तिथे असेच भरती रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन जातो। चला तर मित्रांनो पाहूयात वरिष्ठ लिपिक या पदाच्या निवड यादी। तर मित्रांनो वरिष्ठ लिपिक या पदामध्ये सर्वात प्रथम मार्क घेणारा विद्यार्थी आहे 192 वाला। तर पाहू शकता 192चा सर्वात जास्त मार्क घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर पाहू शकता ST कॅटेगरीचा 162 वाला आहे, जो की वरिष्ठ लिपिक या पदामध्ये त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे।
मित्रांनो, सर्व कॅटेगरीविषयी बोलणं सोपं नाही, कारण की व्हिडिओ खूपच जास्त लांब होते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन लगेचच तुमचं यादीमध्ये नाव आले की नाही ते चेक करू शकता. चला तर मित्रांनो, पाहूयात वेटिंग लिस्ट. तर आता आपल्यासमोर वरिष्ठ लिपिक या पदाची प्रत्यक्ष यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट आपल्यासमोर आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये 186 वाला वेटिंगला आहे. तर मित्रांनो, वरिष्ठ लिपिक या पदामध्ये आपण 191 वाला सिलेक्शन लिस्टमध्ये आलेलं पाहिलेलं आहे सुरुवातीला. तर 186 मार्क्सवाला हा वेटिंग लिस्टमध्ये गेलेला आहे. फक्त आणि फक्त 5 मार्क्सचा फरक आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर पाहूयात EWC या कॅटेगरीसाठी 182 वाला वेटिंगला लागलेला आहे. तर मित्रांनो, तुमचं नाव आले की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व मी या सर्व याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलं आहे. तिथे जाऊन लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तुमचं यादीमध्ये नाव आले की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा. व निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. व ज्यांचे सिलेक्शन झालं आहे त्यांनी नाराज न होता अशीच तयारी करत राहा. खचून जाऊ नका, कारण की यशाला मार्ग नक्की मिळतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशीच भरती रिलेटेड माहितीपूर्ण व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन असतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.